नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता जे सायलीचे खोटे आई बाबा बनून आलेले असतात तर ती मैनावती सायलीला म्हणते की सायली, अगं तू मला नवीन मोबाईल देशील का? तेव्हा तर सायली ही आपल्या आईकडे बघत असते, कारण तिला आता माहिती असतं की कधीही आपले आई बाबा असे नसणार, परंतु हे स्वार्थी लोक आहेत. तेव्हा लगेच आता सदा म्हणतो की हे बघ सायली, अगं जर मोबाईल घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे नसतील तर तू जावई बापूंकडे माग. त्यावर आता सायली ऐकून घेते, काही उत्तर ती देत नसते. तर त्यांचं हे बोलणं ऐकून घेतल्यानंतर सायली छान असं उत्तर देते की नाही बाबा, हे बघा माझ्या हातामध्ये पैसे असतात, कारण सायलीला कधीही कुणाचा मान मोडायचा नसतो. प्रत्येकाची मनधरणी ती व्यवस्थित करत असते, कारण कुणाचा अगदी आपल्यामुळे अपमान तर व्हायला नकोय आणि कुणाचं मन सुद्धा दुखायला नको, असे स्वभावाची आता आपली सायली असते. सायली सांगते की हे बघा, जर या घरातील तिजोरी जरी मी उघडली तरी सुद्धा मला कोणीही त्याबद्दल विचारणार नाही. तर इतका विश्वास या घरातील लोकांचा माझ्यावर आहे, परंतु याचा अर्थ असा नसतो होत, कारण मी लगेच त्याचा गैरफायदा नाही घेऊ शकत. कारण त्या घरातील तिजोरीतील जे पैसे आहेत तर मी चैनीच्या वस्तूसाठी नाही वापरू शकत. तेव्हा मैनावती लगेच रागवते आणि म्हणते की आता गो बया, मी कुठल्या चैनीच्या वस्तू तुला मागितल्या? साधा एक मोबाईल मागितला. मला एक गोष्ट सांग बरं, मोबाईल सुद्धा आता एक गरजेची गोष्ट आहे आणि तुझ्याकडे आहे ना मोबाईल, मग मला मोबाईल नको का? त्यावर आता सायली म्हणते की हे बघ अगं आई, मी जेव्हा मला वाटेल की तुला खरंच मोबाईलची गरज आहे तेव्हा मात्र खरंच मी माझ्या मनाने तुला नक्की मोबाईल घेऊन देईल. म्हणून अगं तोपर्यंत तू माझा मोबाईल अगदी हक्काने वापरू शकते. आणि हे बघ आई, तू बघितलंस ना, अगं यांनी म्हणजे अर्जुन सरांनी माझ्या बहिणींना सुद्धा किती घसघशीत ओवाळणी दिली ते. आणि हे बघ आई, ते प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल करत असतात, त्यामुळे मी त्यांचे हे पैसे असे त्यांना न विचारता मोबाईल आणि चैनीच्या वस्तू घेण्यासाठी नाही वापरू शकत, असे स्पष्ट मात्र आता जेव्हा सायली सांगते तर मैनावती आणि सदा यांचे चेहरे मात्र पडतात. तर सदा म्हणतो की हे बघ सायली, अगं तू त्यांना असं का म्हणते की तुझे पैसे, तू तर त्यांच्या हक्काची बायको आहे. त्यावर तर सायली ही मैनावती आणि सदाला म्हणते की हे बघा आई बाबा, हो हे सर्व आहे आणि कुठलाही नवरा करणार नाही इतकं ते माझ्यासाठी करत असतात. एकतर मधुभाऊंचा उपचार तेच करतात आणि त्यावर आणखीन मी जे काही आई वडिलांचा खर्च आहे त्यांच्यावर कसा टाकू शकते. आणि हे बघ आई बाबा, तुम्हाला जर खर्च करायचा असेल तर ते माझ्या पैशाने मी खरंच करणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे घर आहे तर ते बाबांनी, अश्विन भाऊजींनी आणि यांनी कमवलेल्या पैशावर चालतं, त्यामुळे कुठलाही असा वायफट खर्च करायचा नाही. एक सुभेदारांची सून म्हणून माझी ती जबाबदारी तर आहे. आता मैनावती म्हणते की बरं ठीक आहे, अगं जे आम्ही तुला खर्च मागतो, आमचे जे खर्च आहे तर ते तुला वायफळ वाटायला लागले, मग आम्ही आता रूममध्येच बसून राहतो. आणि सदाला म्हणते की चला हो आपण रूममध्येच बसूयात. तो आता सदा म्हणतो की हो चला तर. आणि ही मैनावती उठण्याचा प्रयत्न करते आणि सदा आणि सायलीची मदत घेऊन ती आता उठते. मला हात द्यावो असे म्हणत सायली तिचा हात धरायला जाते, परंतु मैनावती रागाने म्हणते की हे बघ सायली, राहून दे, त्याची गरज नाही मला. मुद्दाम सायली समोर आता यांचं हे नाटक सुरू असतं. आता पायामध्ये खूप वेदना होतात असं मात्र आता मैनावती दाखवण्याचं नाटक करते. सायलीला आता वाईट वाटतं, पण तरी सुद्धा ती आता विचार करते. त्यानंतर आता इकडे नागराजला महिपतचा फोन येतो. आता फोन घेतल्यानंतर आता नागराज विचारतो की बोल ना महिपत, अरे आज कशाबद्दल फोन केला? तेव्हा मात्र आता महिपत खूप भडकतो. महिपत म्हणतो की अरे तू तर खूप मोठ्या बाता करत होता आणि कोणतो शुभम आपल्याला व्हिडिओ बनवून देणार होता आणि त्याने अजूनपर्यंत तो व्हिडिओ मिळवून दिलेला नाही. आणि ती प्रिया तर इतकी शहाणी निघाली, तिने ती लिंक सुद्धा ओपन केलेली नाही. तर त्यावर आता नागराज शांतपणे म्हणतो की महिपत तू शांत हो, बोलणं झालेलं आहे, आपण खरंच काहीतरी आता विचार करूया. तेव्हा आता महिपत म्हणतो की काहीतरी पाऊल उचला, कारण पाऊल कधी उचलणार? तुमचं पाऊल आहे तर हत्तीच्या पावलांपेक्षा जड झालेलं आहे. त्यावर आता नागराज म्हणतो की अरे महिपत तू ऐकून तर घे माझं, प्रियाचा फोन फक्त माझ्या हातात यायला हवा, फक्त 5 मिनिटासाठी प्रियाचा फोन जर माझ्या हातामध्ये आला तर मात्र तो शुभम आहे तर लगेच आपलं काम करून टाकेल, फक्त एकदा फोन आपल्या हातामध्ये येऊन द्या. तर महिपत म्हणतो की हो, लवकरात लवकर ते डबडं आहे ना फोनचं तर ते तुमच्या ताब्यात घ्या. काय पंचांगण काढून मुहूर्त बघायचा आहे का तुम्हाला?
आणि तोपर्यंत मी त्या प्रियाच्या नावाने केस उपटत बसायचे का? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची नागराज तुम्ही, कारण आजपर्यंत हातातून वाळू जसे निसटते ना तसे मात्र मी निसटत आलेला आहोत आणि तुम्हाला हे कळालेच असेल. त्यामुळे मी जे सांगतो ते तुम्हाला कळले का? आज मात्र मी जे काही बोललो ते खूप बोललो, कारण यावेळेस तुम्ही काम करण्यासाठी माझ्या तोंडाला खूप काही फेस येऊपर्यंत बोलायला सांगितले. त्यावर आता नागराज म्हणतो की हे बघ महिपत, ते काम करण्यासाठी मला त्या सुभेदारांच्या घरामध्ये जावं लागेल. काहीतरी निमित्त मी करतो आणि त्यांच्या घरी मी जातो आणि लवकरात लवकर तो फोन मी माझ्या ताब्यात मिळवतो. काहीतरी प्रयत्न मी नक्की करतो. आता महिपत म्हणतो की काही झाले तरी तो व्हिडिओ म्हणजे मिळवाच आणि लगेच मला फोन करा. तर नागराज आता लगेच फोन ठेवतो. त्यानंतर सदा आणि मैनावती जेव्हा रूममध्ये येतात तर सदा म्हणतो, महिने अगो मला तर असं वाटलं होतं की आपण या घरामध्ये आलो तर अगदी खूप सोन्याच्या ताटामध्येच आपल्याला जेवता येईल, म्हणजे खूप काही पैसे आपल्याला मिळतील, म्हणून पैशाने आंघोळ करता येईल असं वाटलं होतं. पण काय, या घरात त्या मुलीला आपण साधा मोबाईल मागितला आणि त्या मुलीला साधा आपल्या हातातून पैसे सुद्धा म्हणजे देता येत नाही. त्यावर आता मैनावतीचा जे काही नाटक पाय दुखण्याचं सुरू असतं तर ते बाजूला ठेवून ती आता दरवाजा बंद करते आणि सदाशिवला म्हणते की जरा हळूच बोला, जरा शांत व्हा बरं. माझ्या सुद्धा आता हे सर्व जे काही आहे ते लक्षात येते. त्या दिवशी फक्त मी तिला एक चप्पल मागितली होती तर ती मला कशी म्हणते की आई तुझी चप्पल खूप छान आहे तर, आणि ती चप्पल जरा जुनी झाली तर मी तुला नक्की घेऊन देईल असं ती मला म्हणाली. त्यामुळे मला असं वाटतं की ही सायली आपल्याला मागून काहीही देणार नाही. हिच्या सासरच्या लोकांचे पैसे असे तसे आपल्या हाती नाही लागणार तर. आणि ते काय म्हणतात ना, उंगली तीड, म्हणून आता ती आपला हात पुढे करते तर सदाशिव रागाने तिचा हात बाजूला करतो. मला कशाला दाखवतेस? मला माहिती आहे की ते काय म्हणतात की उंगली तीड करावी लागेल. त्याबद्दलच मी विचार करतोय, परंतु काहीही सुचत नाही तर. पण नक्की मैनावती मला खरंच काही सुचत नाही. नक्की त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल, म्हणून दोघे आता विचार करतात. त्यानंतर आता इकडे सायली मात्र किचन मध्ये काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवत असते, परंतु तिच्या डोक्यामध्ये सारखे विचार सुरू असतात. तिला आपल्या आई बाबांबद्दल संशय येतो. ती विचार करते की आई बाबा असे का वागत असतील, त्यांच्या परिस्थितीबद्दल मला वाईट वाटतं, परंतु ते इतक्या टोकाला जाऊन इतकं असं म्हणजे चुकीचं वागतात हे मला नाही पटत. आणि तेवढे ते अस्मिता येते. अस्मिता लगेच खुश होत म्हणते की सायली अगं हे नवरे आहे ना सगळेजण मुद्दाम करतात असं मला वाटतं, कारण बायकोला वाट बघायला लावली तर ते जाम खुश होतात. त्यावर आता अस्मिताचं बोलणं ऐकून सायली म्हणते की काय हो अस्मिता ताई, काय झालं? त्यावर आता लगेच अस्मिता थोडीशी नाराजच म्हणते की अगं सायली बघ ना, कित्येक दिवसापासून मी सचिनला म्हणते की काहीतरी सुट्टी काढून तू भारतामध्ये ये म्हणून, आणि ह्या अशा अवस्थेत मात्र त्याच्याशिवाय मला नाही करमत, त्याची आठवण येते. पण नक्की तो काही ना काही कारण देत असतो आणि कधी तर म्हणतो की येथील काम अगदी पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागेल आणि कधीतरी फ्लाईटचं कारण देतो. परवा तर असे म्हटला होता की 4 दिवसात निघणार आहे म्हणून, आणि आता तर कॉलच उचलत नाही. सायलीला तर हसू येत असतं. तर अस्मिता म्हणते की सायली बघ ना, अगं त्याच्यासाठी माझा जीव येथे किती खालीवर होतो हे त्याला कळतच नाही, बघ ना गं सायली. त्यावर आता सायली म्हणते की अस्मिता ताई अहो ते मुळात भारतात येतात हीच आपल्यासाठी किती आनंदाची बातमी नाही का हो? आणि हे बघा आता भारतात यायचं म्हटल्यानंतर इतकी मोठी सुट्टी काढायची, त्यामुळे वेळ तर लागणारच. त्यामुळे अस्मिता ताई तुम्ही काळजी करू नका, सचिन भाऊजी लवकरात लवकर येतीलच नक्की तुम्हाला भेटायला. त्यावर आता अस्मिता म्हणते की अगो पण येण्या अगोदर तो एक फोन तर करू शकतो ना. तर आता सायलीला हसू येते. त्यानंतर आता इकडे सदाशिव मैनाला म्हणतो की मैने अगं मी काय म्हणतो, हे असे काही प्लॅन करायचे असेल ना तर ते तुझं डोकं अगदी भारी चालत असतं, त्यामुळे तूच काहीतरी आता तुला प्लॅन सुचतो का हे आपल्याला प्लॅन करण्यासाठी काहीतरी कर बरं पैसे मिळवण्यासाठी. तेव्हा मात्र आता ही मैनावती डोक्याला हात लावत म्हणते की मी सुद्धा विचार करते परंतु अजूनपर्यंत तर नाही सुचत. असे म्हणता म्हणता आता ह्या मैनावतीच्या डोक्यामध्ये तर एक प्लॅन येतो. लगेच तिचा चेहरा खुलतो. ती जोराने टाळी वाजत ती म्हणते की सुचला. सदाशिव विचारतो की काय सुचला? मैनावती म्हणते की हो सुचला. आणि लगेच सदाच्या कानामध्ये ती मात्र जो प्लॅन तिला सुचलेला आहे तो सांगते. ते ऐकून मात्र सदा तर खुश होतो. तर आता मैना म्हणते आहे की नाही अगदी झकास आयडिया म्हणून. त्यावर आता सदा म्हणतो की हो हो माझी मैना तर खरंच कामाची आहे. तर मैनावती म्हणते की चला
तर मग कामाला लागूयात. तेव्हा सदा तर अगदी खुश होत म्हणतो की हो, कामाला तर लागलंच पाहिजे. म्हणून दोघे आता काहीतरी प्लॅन करण्याचं ठरवतात. त्यानंतर सायली आणि ह्या अस्मिता ताई किचन मध्ये गप्पा करत असताना सचिन बद्दलच बोलत असतात आणि तेवढ्यात अस्मिताच्या मोबाईलवर सचिनचा कॉल येतो. तर आता अस्मिता खुश होत म्हणते की बघ ना सायली, अगं 100 वर्ष आयुष्य आहे याला, लगेच त्याचा कॉल आला. तर त्यावर आता सायलीला हसू येते. तर अस्मिता फोन उचलते आणि म्हणते की काय रे सचिन, माझी मिस कॉल बघून तुला कॉल बॅक करण्यासाठी इतका वेळ लागतो, त्यामुळे हे बघ उगाच मस्करी करू नकोस, मला तुझ्याशी नाही बोलायचं. सायलीला फारच हसू येत असतं. तेव्हा आता सचिन अस्मिताला जेव्हा म्हणतो की थेट पनवेल मध्ये येऊन तुला मी सरप्राईज करणार आहे, तर ते ऐकून अस्मिता खुश होते आणि म्हणते की तू असं सरप्राईज करणार आहे का, आणि लगेच मात्र सचिन फोन कट करतो. तर अस्मिता आता म्हणते की ठेवला, बघ सायली फोन ठेवला लगेच. अगदी 2 दिवसांनी त्याने मला कॉल केला आणि 2 मिनिटं सुद्धा तो माझ्यासाठी नाही देऊ शकत बोलायला, आणि आज सुद्धा फोन केला तर केला, परंतु कधी येणार आहे हे नाही सांगितलं. म्हणून अस्मिता थोडीशी चिडते आणि नाराज सुद्धा होते. मला त्या सचिनचा खरंच यामुळेच खूप राग येतो. जाऊन दे सायली, मला या विषयावर नाही बोलायचं, म्हणून चिडचिड करत आता अस्मिता आपल्या रूम मध्ये जायला निघते. सायली म्हणते की अस्मिता ताई, अहो अस्मिता ताई ऐका ना, म्हणून आपल्या भाजीच्या जी काही कढईवर असते गॅसवर त्यावर झाकण ठेवत आता सायली सुद्धा अस्मिता ताईंना समजावण्यासाठी त्यांच्या मागे जाते. त्यानंतर आता इकडे नागराज मात्र आता त्या सुभेदारांच्या घरी कसे जायचे आणि तो फोन प्रियाचा कसा मिळवायचा याच टेन्शन मध्ये असतो. आणि तेवढ्यात सुमन त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा आता लगेच सुमन घाईने थोडीशी वाढत असते. तर नागराज तिला म्हणतो की जरा हळूच, कारण ते अगदी माझ्या हातावर जर पडले तर भाजेल माझा हात. तर सुमन म्हणते की हो, मी इडल्या सुद्धा छान असं बनवल्यात आणि चटणी सुद्धा उडदाची डाळ घालूनच बनवलेली आहे. एवढ्यात नागराज आता एक घास घेतो. आता एक घास घेतल्यानंतर मात्र आपली सुमन मात्र आता घाबरतच उभी असते, परंतु नागराजला मात्र आता इतकं तिखट लागते. नागराज लगेच आरडाओरडा करायला सुरुवात करतो. जोराने किंचाळतो, त्याला बोलता सुद्धा येत नाही. तर सुमन घाबरते आणि म्हणते की काय हो, काय झालं. तेव्हा लगेच घाईने ती पाणी प्यायला देते, परंतु नागराज आता तिच्या हाताने पाणी न पिता अख्खा चंबू उचलून घेतो आणि पाणी पितो. सुमन विचारते की अहो काय काय होतं तुम्हाला. नागराजला इतकं तिखट लागलेलं असतं. तो तसंच आता अगदी म्हणतो, ही जी काही चटणी आहे तर ती मला आवडते तशी चटणी आहे का. सुमन म्हणते की हो हो. तेव्हा आता नागराज लगेच म्हणतो की अगं हे काय, ती चटणी इतकी तिखट आहे. सुमन म्हणते की नाही, अहो तुम्हाला आवडते तसेच केलेले आहे. तर त्यानंतर आता इकडे मैनावती आणि सदाशिव यांचा जो ठरलेला प्लॅन असतो त्या प्लॅन प्रमाणे मात्र ते आपली गाठोडे घेतात आणि काहीतरी चोरून मात्र तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर इकडे नागराज सुमनवर खूप भडकतो, म्हणतो की नक्की तुला मला उपाशी ठेवायचं होतं, त्यासाठीच तू हे मुद्दाम तिखट बनवले. आता लगेच सुमन म्हणते की नाही, मी तुम्हाला खरं सांगते, मी तिखट नाही बनवले, तुम्हाला आवडते अगदी तसेच बनवले, मी यातील नवीन चटणी तुम्हाला खायला देते. तर नागराज लगेच आता रागावून उठतो आणि सुमनला हात मारण्यासाठी हात वर उचलतो. आणि ती वहिनी आहे ना घरामध्ये, मी जर तुला मारले तर लगेच ती तुला वाचवण्यासाठी नक्की येईल. नाही, शिक्षा तर तुला व्हायलाच हवी. तुला सुद्धा कळायला हवे की तिखट खाल्ल्यावर काय जिभेची आग कशी होती. त्यामुळे तू इथेच थांब, मी आलोच, असे बोलून तो आता आत जातो. तर सुमन बिचारी म्हणते की अहो काय करतात तुम्ही. आता नागराज लगेच आता किचन मधून काही मिरच्या घेऊन येतो आणि सुमनला म्हणतो की खा, मिरच्या खाऊन दाखव. सुमन आता म्हणते की अहो तुम्ही हे काय करतात. तर नागराज म्हणतो की हे बघ, ही मिरची आहे, ती खाऊन दाखव, आणि तिच्यावर जोरात ओरडत म्हणतो की खा. तर सुमन बिचारी रडत म्हणते की अहो मी मुद्दाम नाही केलेलं हे सर्व. नागराज म्हणतो की हे बघ, ते प्रश्न आता विचारायचे नाही, फक्त मिरची खाऊन दाखवायची. तुला सुद्धा कळायला हवं की तिखट कसं लागते. चटणी तू मला वाढलीस, मग मी स्वतःच्या हाताने ती चटणी खाल्ली ना, त्याचप्रमाणे तशी सुद्धा आता मी तुला मिरची खायला देतो, मग तू मिरची खायची. आणि जर वहिनी आली तर मी तिला सांगेल की सुमनला मिरची खूप आवडते म्हणून ती मिरची खाते. अधूनमधून ती मिरच्या खात असते. तर सुमन बिचारी रडत नाही नाही म्हणत असते, परंतु नागराज ऐकायला तयार नसतो. अगदी जबरदस्तीने तिला ती मिरची तो खायला सांगतो आणि तिच्या हातात जबरदस्तीने मिरची देतो. आणि जर ती मिरची खाल्ली नाही तर ह्या 3 मिरच्या सुद्धा तुला खाव्या लागतील. बिचारी सुमन आता या नागराजच्या भीतीने मात्र मिरची खायला सुरुवात करते. ते पण आता रडत असते आणि रडतच ती मिरची खाते. तर नागराजला खूप आनंद होतो. तो हसून मात्र आता सुमनकडे बघत असतो. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन आपल्या रूम मध्ये असतात. तर सायलीला आता मैनावती आणि सदाशिव यांचं जे काही बोलणं आहे तर तेच आठवत असते. ती आपल्या त्या आई बाबांचाच विचार करत असते की ते असे कसे असू शकतात, कारण चैनीच्या वस्तू आता ते आपल्याला मागतात आणि या घरातील पैसे सुद्धा आता ते आपल्याला मागतात, म्हणजे ते असं कसं वागतील.
म्हणून ते दोघे जे काही बोललेले आहे ते प्रत्येक क्षण तिला आठवतो आणि तेवढ्यात अर्जुनचं लक्ष काम करता करता सायलीवर जाते. आता तो म्हणतो की बायको, ए बायको, आणि तेव्हा कुठे आता सायली ही भानावर येऊन अर्जुनकडे बघते. त्यावर आता तिला अर्जुन विचारतो की काय ग सायली, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा कुठे आता सायली म्हणते की काही नाही, अहो कुठे काय, कसला विचार नाही करत. तेव्हा आता अर्जुन खुर्चीवरून उठतो आणि सायली शेजारी खाली येऊन बसतो. सायली त्या फाईल आहे तर ते व्यवस्थित ठेवत असते. तर आता सायलीच्या हातातील ती फाईल आहे तर अर्जुन आपल्या हातामध्ये घेतो आणि सायलीला विचारतो की काहीतरी नक्की झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे सायली, काय झाले ते सांग ना. त्यावर आता सायली काही सांगायला तयार नसते. सायली म्हणते की अहो कुठे काय, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन तिला म्हणतो की हे बघ सायली, अगं तुला तर माहितीच आहे की तुला माझ्यापासून काही लपवता येत नाही, त्यामुळे आता नक्की तू कसला विचार करतेस ते सांगून टाक, काय झाले ते. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, मगाशी जेव्हा मी आईबाबांशी बोलत होते तेव्हा मात्र आता आईबाबांनी माझ्याकडे गॉगल मागितले, कारण उन्हात गेल्यानंतर त्यांना त्रास होतो म्हणून ते मला गॉगल मागतात. तेव्हा लगेच आता मैनावती आणि सदाशिव जे काही म्हणलेले आहे तर ते प्रत्येक आता त्यांचं बोलणं सायली हे अर्जुनला सांगत असते. आणि आता ते सर्व वस्तू घेण्यासाठी आईबाबांनी मला तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी सांगितले, परंतु मी त्यांना उत्तर दिले की आता मी जरी ह्या घरची सून असेल, माझा या घरावर अगदी हक्क आहे आणि या घरातील तिजोरी जरी मी उघडली तरी सुद्धा कोणी मला काही बोलणार नाही, परंतु त्याचा मी गैरफायदा नाही घेऊ शकत. मी तुम्हाला अशा पैसेही चैनीच्या वस्तू घेण्यासाठी नाही देऊ शकत, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. असे आता सायली घडलेले सर्व काही अर्जुनला सांगते. अर्जुन शांतपणे ऐकून घेतो. आता हे सर्व सांगितल्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणते की हे बघा, मला मान्य आहे की त्यांनी खूप असे जे आतापर्यंत दिवस काढले ते खूप हालाकीचे काढले, मग आता मात्र त्यांना जे काही हवं आहे तर ते त्यांना मिळायला हवं, पण त्यासाठी मात्र मी तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांची हौसमौस करावी हे मला नाही वाटत. तेव्हा अर्जुन या सगळ्याचा विचार करतो आणि सायलीकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे सुमन मात्र आता किचन मध्ये असते. किचन मध्ये आता मिक्सरवर काहीतरी काम करत असताना तिला नागराज तिच्याशी जे वागलेलं आहे क्रूरपणे ते सर्व आठवते, कारण बळजबरीने त्याने आता सुमनला मिरची अगदी खायलाच लावली आणि सुमनला त्याचा किती त्रास झाला हे बिचारीला आठवत ती आता रडत असते. आणि तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या येतात. तर प्रतिमा आत्या सुमनला विचारतात की सुमन, अगं आज नाश्त्यासाठी काय बनवलंस तू? तर सुमन घाबरतच लगेच आता प्रतिमा आत्याकडे बघते. आता सुमन अगदी थोडीशी घाबरत अगदी अडखळत उत्तर देते की बहिणी, अहो इडल्या बनवल्यात. प्रतिमा आत्या आता ओळखते. प्रतिमा आत्या लगेच विचारते की सुमन, तू रडत होतीस ना? सुमन आता अगदी खोटं बोलते की नाही म्हणते. तर प्रतिमा आत्या म्हणते की हे बघ सुमन, खोटं बोलू नकोस. अगं डोळे बघ ना तुझे कसे झालेत आणि नाक सुद्धा तुझं लाल झालेलं आहे. तर अगदी नक्की काय झालं सुमन, सांग बरं. आता हे दोघे एकमेकींशी बोलत असताना मात्र नागराज तेथे अगदी यांचंही बोलणं ऐकतो. तर आता सुमन बिचारी नाराज होते आणि आता प्रतिमाशी ती खोटं बोलते की वहिनी, अहो कांदा चिरत होते त्यामुळे जरा डोळ्यामध्ये पाणी आले असेल, आणि हे बघा अहो वहिनी, पूर्णाईंना इडल्या तर फार आवडतात आणि म्हणून जे काही इडल्या आहेत तर त्याचा डबा मी भरून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी, आपण त्यांना त्या इडल्या देऊयात का? आता नागराजला तर हेच हवं असतं, कारण काही करून मात्र सुभेदारांच्या घरी त्याला जायचे असते. तेव्हा आता प्रतिमा आत्या ही सुमनकडे बघत असते. प्रतिमा आत्या आता खुश होत म्हणते की हो सुमन, नक्की देऊयात. खरं तर हे बघ सुमन, अगं आत्ताच मला हा डब्बा घेऊन जाण्यासाठी आवडले असते, कारण मला तिकडे जायचेच होते, परंतु खरंच मी डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि ते क्लिनिक तर सुभेदारांच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे, त्यामुळे मला तिकडे नाही जाता येणार. किंवा आता प्रतिमा आत्याचं हे बोलणं ऐकून सुमन विचारते की बहिणी, मग आता काय करायचं? आता तो डब्बा आपण तिकडे कसा पोहोच करणार? आणि शेवटी नागराजला तर तेच हवं असतं. तो लगेच खुश होतो आणि आपल्या मनात म्हणतो की आता मात्र सुभेदारांच्या घरात जाऊन त्या प्रियाचा फोन मिळवणं यासाठी तर ही एक उत्तम संधी चालून आली. तर त्यानंतर आता इकडे अर्जुन हा सायलीला समजावतो की हे बघ सायली, तू रिलॅक्स हो जरा, इतकं टेन्शन घेऊ नकोस, त्यांना जे काही हवं असेल ते तू मला सांग, मी नक्की त्यांना देतो. यावर आता सायली अर्जुनला म्हणते की अहो तसे नाही, परंतु आता त्यांना जी काही हौस वगैरे आहे तर ती त्यांच्या मुलीने करायला हवी, जावयाने नाही असं मला वाटतं. तेव्हा आता सायली थोडी अडखळत अगदी म्हणत असते. तर अर्जुन म्हणतो की काय सायली, अगं बोल. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा, जेव्हा मी 11वी आणि 12वीला होते तेव्हा मी माझं जे काही कॉलेजची फी होती तर ती भरण्यासाठी काही गाण्याचे क्लास करत होते आणि ते गाणे
गाण्याचे क्लासेस घेऊन मात्र मी त्यातून माझी फी भरायची, मग त्यातून मला मदत व्हायची. मग तसेच क्लासेस आहे तर ते मी परत सुरू केले तर म्हणजे तेव्हा खरंच मला खूप छान वाटायचं. काही पैसे खर्चासाठी माझ्याकडे असायचे, त्यामुळे मी त्यासाठी आता हे पैसे मिळवण्यासाठी क्लास सुरू करू का आणि त्या क्लासच्या पैशातून मात्र मी आईबाबांचा खर्च अगदी व्यवस्थित करू शकते. तर अर्जुन आपल्या सायलीकडे एकटक बघत असतो. त्यानंतर आता इकडे प्रतिमा आत्या आणि सुमनला प्रश्न पडलेला असतो की इडल्या मात्र सुभेदारांच्या घरामध्ये कोण घेऊन जाईल. नागराज लगेच त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की तुमचं हे जे काही आता मोठा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे. तर त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणते की खरंच. तेव्हा नागराज म्हणतो की हो, ह्या गरम गरम ज्या इडल्या आहेत तर त्या सुभेदारांच्या घरामध्ये कसं पोहोच करायच्या हा तर तुमचा एक प्रॉब्लेम आहेच ना. त्याच हे सोल्युशन, कारण मी त्याच बाजूला चाललो, माझं तिकडे काम आहे, त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये हा डबा मी नक्की पोहोचू शकतो. तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या खुश होऊन म्हणते की चला तर सुमन, प्रश्न मिटला, तू लगेच आता त्यांच्याकडे डबा द्या बरं. त्यावर आता नागराज सुमनकडे बघत म्हणतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी चटणी आहे ना ती जरा भरपूर दे. आणि प्रतिमाला म्हणतो की हे बघ बहिणी, अगं काय सांगू मी तुला, सुमनने इतकी जबरदस्त चटणी बनवली होती तर. हो की नाही सुमन? सुमन बिचारी आता घाबरतच या नागराजकडे बघत असते, काही उत्तर न देता शांत असते. नागराज आता सुमनला म्हणतो की तू माझ्याकडे का असे बघतेस? अगं जर उशीर झाला मला जाण्यासाठी तर तिकडे त्यांचा नाश्ता सुद्धा होऊन जाईल, मग ह्या इडल्या तिकडे नेऊन काय उपयोग होईल बरं? त्यामुळे चल लवकर तो जो डब्बा आहे तर तो लवकरात लवकर भरून दे. तेव्हा प्रतिमा आत्या सुमनला द्यायला सांगते. सुमन आता नागराजकडे बघतच असते, ते पण रागाने. त्यानंतर मात्र सुमनने मिक्सर मध्ये जी चटणी काढलेली आहे तर ती डब्यामध्ये भरते आणि आता नागराजकडे रागानेच बघत ती पिशवी आहे तर ती नागराजच्या हातात देते आणि प्रतिमा आत्याकडे बघून खूप खुश होत हसते. तर इकडे सायलीने आता अगदी जे काही गाण्याचे क्लास आहे तर ते घेण्यासाठी अर्जुनला विचारलेलं असतं. अर्जुन म्हणतो की हे बघ, तुला जर ते योग्य वाटत असेल, तुला जर अगदी मस्त वाटत असेल तर नक्की तू आता हे सर्व करू शकते. आणि जर तू आई बाबांचा खर्च करण्यासाठी हे सर्व करत असेल तर खरंच त्याचं मला वाईट तर वाटेलच. त्यावर तर सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, खरं सांगते मी तुम्हाला, नक्की मी काय करू तेच मला नाही कळत हो. म्हणजे हे बघा, एका दृष्टीने मला एका बाजूला असं वाटतं की आई बाबांच्या सुखासाठी कोणतीही गोष्ट कमी पडू नये, आणि त्याच बाजूला आता असं वाटतं दुसऱ्या बाजूला की सुभेदारांचं मन सुद्धा किती मोठं आहे, मग त्यांचा सुद्धा कोणीही गैरफायदा घ्यायला नकोय. तर आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन तिला म्हणतो की हे बघ रिलॅक्स सायली, तू इतका ट्रेस घेऊ नकोस, आपण एक काम करूयात, मी नक्की बोलतो त्यांच्याशी आणि ते सुद्धा खुश होतील आणि तू सुद्धा खुश होशील. आणि काहीतरी आता तो म्हणत असतो तर आता सायली म्हणते की अहो सुवर्ण मध्य. तर अर्जुन म्हणतो की हो हो तेच ते, काहीतरी निघतो की काय ते बघूयात आणि चल आता स्माईल. तेव्हा आता सायली खुश होत हसते आणि दोघंही आता आईबाबांशी बोलायला आता त्यांच्या रूमकडे येतात. रूमच्या दरवाजा उघडतात तर तेथे मात्र मैनावती आणि सदाशिव नसतात. तेव्हा आता सायली आवाज देते की आई, अहो बाबा. तर अर्जुन सायलीला विचारतो की ते कुठे बाहेर जाणार होते, हे त्यांनी तुला सांगितले होते का? तेव्हा आता सायली घाबरते. सायली म्हणते की नाही हो, ते अचानकच निघून गेलेत. आणि अहो हे बघा, मी त्यांना पैसे द्यायला नाही म्हणाले म्हणून तर ते रागावून निघून नसते गेले ना. आणि अहो ते कुठे गेले असतील, काय करत असतील, आपण त्यांना शोधायला पाहिजे. म्हणून सायलीला खूप टेन्शन येते. तर अर्जुन म्हणतो की एक मिनिट सायली, तुम्ही अगोदर शांत व्हा आणि हे बघा तुम्ही त्यांना फोन करा, कदाचित ते खाली हे वॉकसाठी गेले असतील आणि त्यांनी तुला सांगितलं नसेल म्हणून तो सायलीला फोन करायला सांगतो. तर सायली मात्र त्यांना फोन करते. तर फोन सुद्धा बंद लागतो. तर सायलीला आणखीन टेन्शन येते. सायली म्हणते की अहो नक्की त्यांचा फोन सुद्धा बंद येतोय, म्हणजे ते नाराज होऊन निघून गेले असतील, माझ्यावर नक्की नाराज झाले असतील हो. त्यावर आता अर्जुन म्हणतो की सायली हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस, आपण त्यांच्या घरी जाऊया. म्हणून मात्र अर्जुन आणि सायली बाहेर येतात. तर आता अगदी घाईतच ते जाता जाता मॉम आणि डॅड म्हणजे कल्पना आणि प्रताप यांना म्हणतो की आम्ही आलोच, असे बोलून दोघेही घाईने जायला निघतात. तर आता प्रताप आवाज देतो की अर्जुन, आता अस्मिता ही येथेच असते, नक्की इतक्या घाईने हे कुठे चालले असतील. म्हणून आता ह्या तिघांना सुद्धा टेन्शन येते. आता कल्पना सुद्धा सायली सायली म्हणून सायलीला आवाज देते. तर प्रताप म्हणतो की असं काय आहे? कल्पना म्हणते की अहो काय झालं असेल, ते इतक्या घाईने असे का निघून गेलेत काही न सांगता. प्रताप म्हणतो की काहीतरी टेन्शन वाटतं, पण नक्की काय झालं असेल. तर कल्पना म्हणते तुम्ही पटकन अर्जुनला फोन तर करून बघा. तर प्रताप लगेच घाईने अर्जुनला फोन करतो आणि विचारतो की अरे अर्जुन, तू इतक्या घाईने का निघून गेलेस तुम्ही दोघेही, आणि काही प्रॉब्लेम वगैरे झालेला आहे का? तेव्हा मात्र आता अर्जुन झालेला सर्व काही प्रकार सांगतो. तर प्रताप हे ऐकून म्हणतो की काय बोलतात
ते आता सायलीच्या आई बाबा आपल्याला न सांगता कुठे गेले असतील आणि आम्ही येऊ का, तुम्हाला शोधायला मदत होईल. नक्की का? म्हणून आता प्रताप फोन ठेवतो. तर कल्पना विचारते की अर्जुन काय म्हणाला. तर आता प्रताप सांगतो सायलीचे आई बाबा आता निघून गेलेत, कुठे गेले माहिती नाही. आता हे ऐकून कल्पना आणि अस्मिता यांना तर धक्काच बसतो. आता मात्र हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र सायली आणि अर्जुन हे आई आणि बाबांना शोधत शोधत आता गाडीतून येत असतात. समोर मात्र आता ही मैनावती आणि सदाशिव आहे. तर ते मात्र आता हे अगदी भिकाऱ्यासारखं भीक मागत असतात. आता एका दादांना म्हणतात की द्या हो द्या, तुम्हाला पुण्य लागेल. आता मात्र हे